म्हणजे लोक माझ्याकडे अशी पण आहेत की जे येतात मला 2 BHK पाहिजे म्हणून, पण अल्टिमेटली घेऊन जातात 3 BHK. एखाद्या व्यक्तीला जर घर घ्यायचंय आणि त्याचं बजेट समजा आपण पकडलं की 60 ते 70 लाख आहे, आपण स्टार्ट इथून करू आणि आपण आपली प्राइस रेंज वाढवत जाऊ. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की कोणता परफेक्ट एरिया त्या व्यक्तीसाठी आहे? आपण जसं मुंबई साईडला जाऊ तसे रेट कमी व्हायला चालू होतात आणि जसं पुण्या साईडला येऊ तसे रेट वाढायला चालू होतात. हे एक सिंपल गणित आहे. रावेतमध्ये एक चौक येतो, मुकाई चौक. बरोबर. आपले जी ऑडियन्स आहे ना, भरपूर वेळा विचारते की मला मुकाई चौकात घर घ्यायचंय, तर मला सांगा तो कसा आहे. रावेत हे PCMC मधलं वन ऑफ द बेस्ट लोकेशन मी बोलेन. आत्ताच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा मागं सुद्धा होतं आणि त्याचं फ्युचर जर आपण बघितलं ना, फ्युचर पण अजून फार मोठं. थर्ड फेजमध्ये रावेत मुकाई चौकामध्ये सुद्धा मेट्रो स्टेशन प्रपोज्ड आहे. मग ते कुठलं, भक्तिशक्ती ते वाकड, हा जो रूट आहे ना, हा मुकाई चौका मार्ग आहे. रिअल इस्टेटमध्ये असं बोललं जातं, द बेस्ट टाइम टू बाय अ रिअल इस्टेट was yesterday and second best time is today. ताथवडे is also one of the best location जे आत्ता अपकमिंग आहे. ताथवडे सर जबरदस्त त्याची ग्रोथ आहे आणि फ्युचरमध्ये मे बी असं होईल ना, ताथवडेचे रेट जे आहेत ना हे वाकडपेक्षा जास्त असतील. तर मग सर अशा सोसायटीज आहेत का ज्या 4 ते 5 करोड रुपये मध्ये आपल्याला फ्लॅट मिळतो आणि किती BHK मिळतात? म्हणजे जसं तुम्ही ऑफ द कॅमेरा बोलला ती मला की मराठी माणूस आता 2-3 कोटीचे फ्लॅट घेतोय, तुम्ही तर बोललात की 5-6 कोटीपर्यंत येणार. माझ्याकडे काही क्लायंट आहे, मी जसे पिंपळे सदागरची प्रॉपर्टी आहे, 4.5 BHK अराउंड एक 3.5-4 करोडच्या रेंजमध्ये जातो तिथे. आणि ते जस्ट लाईक, अरे मला ना 5-6 करोडची रेंज ॲव्हरेज पाहिजे. म्हणजे मला असं वाटायचं नाही अरे मला, म्हणजे माझ्या मनामध्ये और इथं 3-3.5 करोड पण फार झाले. पण डायरेक्टली लोक इथे 5-6 करोड पण द्यायला रेडी आहेत. डेफिनेटली तो निश आहे क्राऊड. करेक्ट. कधी कधी काय होतं माहिती आहे का, डायरेक्टली माणूस जातो, त्यांना वाटतं की मला स्वस्त मिळालेलं आहे, पण त्यांना बॉटमच माहीत नसतं. पण आम्हाला तिथे आम्ही कंटिन्यू आमचे 15-15, 20-20, 25-25 बुकिंग असतात ना, त्यामुळे मला माहिती आहे की हा यांचा बॉटम रेट काय आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू रिअल इस्टेट विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे रिअल इस्टेट एक्सपर्ट, रिअल इस्टेट कन्सल्टंट सागर लेंडवे सर. सर नमस्ते. नमस्कार. तुमचं स्वागत आहे सर रिअल इस्टेट विथ चेतनमध्ये. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर रिअल इस्टेटमध्ये मागच्या 15 वर्षांपासून काम करतायत आणि हजारो लोकांना आजपर्यंत त्यांनी फ्लॅट सेल केलेले आणि त्यासोबतच सर इंटरनॅशनल बेस्ट सेलर बुकचे ऑथर पण आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की पुणे वेस्ट हा जो एरिया आहे, तर या एरियामध्ये जर कुणाला घर घ्यायचंय तर ते घर घेऊ शकतात का, आणि प्राइस रेंज असते, प्रत्येक घराची एक प्राइस रेंज असते. 50 लाखापासून घर स्टार्ट होतं, 7-8 करोडपर्यंत आज घर आहे सर. तर लोकांची मानसिकता, घर घेताना लोक कुठे कुठे अडकतात, या सगळ्या गोष्टींवर आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे. सर तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनल. धन्यवाद. सर पुणे वेस्टमध्ये जर बघायला गेलं तर आजपर्यंत तुम्ही हजारो फ्लॅट सेल केलेले, भरपूर लोकांना तुम्ही भेटलेले आहे सर, आणि तुम्हाला कळलंय की फ्लॅट घेताना लोक कुठे अडकतात किंवा किती प्राइस रेंज असते लोकांची, आणि मग ते कसं फ्लक्च्युएशन होतं या सगळ्या गोष्टींचं. तर एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर काय सांगाल सर? ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक यू मला इथं बोलवल्याबद्दल. रिगार्डिंग जर आपण आता प्रॉपर्टी कुणीही जेव्हा घेतं तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, साधा प्यून असेल किंवा तो अंबानी किंवा टॉपचा CEO असेल, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याचं घर ही एक फार मोठी गोष्ट असते. बरोबर. आणि प्रत्येकाच्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा डिसिजन असतो. त्याच्यामुळं जेवढा मोठा डिसिजन तेवढं कन्फ्युजन जास्त असतं. आणि त्याच्यामुळे बेसिकली लोक जेव्हा घर घेतात, ॲज अ कन्सल्टंट म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा मला हेच महत्वाचं आमचा रोल असतो की ते कन्फ्युजन त्यांच्याकडनं क्लिअर करून घ्यायचं, त्यांना क्लॅरिटी द्यायची आणि मग पीसफुली त्यांना घर घ्यायला मदत करायची. बरोबर. आणि ह्या अनुभवामध्ये मी आता एवढ्या लोकांना भेटलेलो आहे आणि म्हणजे मला सांगायला आवडेल की काही वेळेला असं होऊन जातं की त्यांना जे पाहिजे त्यांनाही माहित नसतं. एक्झॅक्टली. ते डिस्कशन मधून बाहेर पडतं आणि बघितल्यानंतर कधी कधी होतात, म्हणजे लोक माझ्याकडे अशी पण आहेत की जे येतात मला 2 BHK पाहिजे म्हणून, पण अल्टिमेटली घेऊन जातात 3 BHK. बरोबर असं आहे. त्यामुळे या अशा मोठ्या डिसिजन मध्ये डेफिनेटली मला असं वाटतं की कुणाची तरी सपोर्टची गरज असते की तो डिसिजन योग्य आहे का नाही तो सांगण्यासाठी, आणि ते काम
बाय गॉड ग्रेस आम्ही करतो, करेक्ट. त्याचा आम्हाला अभिमान आहे. येस, ऍक्च्युली सरांचं युट्यूब चॅनल पण आहे आणि त्याला पण 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे. त्यावर तुम्हाला रिअल इस्टेट बद्दल खूप चांगली माहिती मिळू शकते. सागर लेंडवे नावाने सर तुमचं चॅनल आहे. रिअल्टर सागर लेंडवे ह्या नावाने. राईट. सर, जेव्हा आपण बघतो पुणे वेस्टचा जर विचार केला, आता सध्या एखाद्या व्यक्तीला जर घर घ्यायचंय आणि त्याचं बजेट समजा आपण पकडलं की 60 ते 70 लाख आहे, आपण स्टार्ट इथून करू आणि आपण आपली प्राइस रेंज वाढवत जाऊ. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की कोणता परफेक्ट एरिया त्या व्यक्तीसाठी आहे इफ ही इज अ IT पर्सन? ओके. आता पुणे वेस्ट लोकेशनला आता मी एक सिम्पल वे मध्ये सांगायचं झालं तर रावेत पासून सुरुवात होते पुण्याची. टेक्निकली रावेत आता मामरोडी पर्यंत आलेला आहे. ते वेस्ट लोकेशन बाणेरपर्यंत आहे. ओके. इकडे पिंपळे सुधागर पासून ते हिंजेवाडी, बरोबर, हा पूर्ण बेल्ट आहे. Right. आता कसं होतं, आपण जसं मुंबई साईडला जाऊ तसे रेट कमी व्हायला चालू होतात आणि जसं पुण्या साईडला येऊ तसे रेट वाढायला चालू होतात. हे एक सिंपल गणित आहे. बरोबर. ओके. मग ज्याचं बजेट 60 ते 70 लाख आहे, मग त्याला चॉईस जी आहे ती ह्याच्यानुसार तो बघू शकतो की याच्यामध्ये मला 1 BHK पाहिजे, 2 BHK पाहिजे का 3 BHK पाहिजे. मे बी 60-70 लाखामध्ये याला वाकड बाणेरमध्ये ही कॅन गेट 1 BHK. ओके. बरोबर. पण त्याला जर 2 BHK पाहिजे असेल तर तो त्याला वाकड बाणेरला नाही मिळणार आत्ताच्या कंडिशनला. एक्झॅक्टली. मग तो त्यासाठी त्याला जावं लागेल थोडंसं पुढे पुनावळे लोकेशनला किंवा रावेत लोकेशनला किंवा किवळे लोकेशनला किंवा मामुर्डी. आता किवळे आणि मामुर्डीला आता रावेत NX असं बोललं जातं, मग तो रावेतचाच पाठ पकडला जातो. मामुर्डीला का सर? हो, मामुर्डीला सुद्धा रावेत NXच बोलतात. असं आहे. पण या 3 लोकेशनला आणि पुनावळे लोकेशनला त्यांना ह्या बजेटमध्ये चांगली आपण बोलू शकतो ना वास्तू, असं चांगलं घर त्यांना मिळू शकतं. बरोबर. सर, जर आपण विचार केला रावेतचा, रावेतमध्ये एक चौक येतो मुकाई चौक. बरोबर. आपले जी ऑडियन्स आहे ना भरपूर वेळा विचारते की मला मुकाई चौकात घर घ्यायचंय, तर मला सांगा तो कसा आहे. तर मग ओव्हरऑल रावेतचा जर विचार केला तर तुम्ही रावेतला राहण्यासाठी एखादा व्यक्ती जर घर घेतोय तर याची जी प्राइस रेंज आहे 2 BHK ची प्राइस रेंज आपण बघितली मागच्या 3-4 वर्षापूर्वीची, आताची आणि पुढच्या 5 वर्षानंतरची, त्याबद्दल काय सांगाल? आणि राहण्यासाठी स्कूल, कॉलेजेस किंवा त्याच्यानंतर आपण म्हणतो हॉटेल्स, या गोष्टी कशा, डीमार्ट आहे का? रावेत हे PCMC मधलं वन ऑफ द बेस्ट लोकेशन मी बोलेन. आत्ताच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा, मागं सुद्धा होतं आणि त्याचं फ्युचर जर आपण बघितलं ना, फ्युचर पण अजून फार मोठं आहे. का हे सांगतो तुम्हाला. आता सगळं जे कनेक्टिव्हिटी आहे ती हळूहळू व्हायला लागले मेट्रो लाईनवर. बरोबर. ओके. आत्ताची जी मेट्रो लाईन आहे ती हिंजेवाडी पासून ते शिवाजीनगर ह्या बेची आहे. पिंपरी पासूनची ऑलरेडी चालू झालेली आहे. ही सेकंड फेज आपण ही बोललो. पण थर्ड फेज मध्ये रावेत मुकाई चौकामध्ये सुद्धा मेट्रो स्टेशन प्रपोज्ड आहे. मग ते कुठलं, भक्तिशक्ती ते वाकड, हा जो रूट आहे ना हा मुकाई चौका मार्ग येईल. त्याच्यामुळे फ्युचर रावेतचं अजून ब्राईट आहे. त्यामुळे जर कुणाला रावेतमध्ये प्रॉपर्टी बघायची असेल तर आत्ताचा टाइम ही म्हणेन बेस्ट आहे. म्हणजे ऍक्च्युली रिअल इस्टेटमध्ये असं बोललं जातं, द बेस्ट टाइम टू बाय अ रिअल इस्टेट वॉज येस्टरडे अँड सेकंड बेस्ट टाइम इज इट टुडे. राईट. बरोबर आहे. त्यामुळे मागची आता गेली वेळ, पण आत्ताच्या कंडिशनला बघितलं, जर तुम्हाला चांगली प्रॉपर्टी चांगल्या रेटमध्ये पाहिजे असेल कम्पेअर टू ओव्हरऑल पुणे वेस्ट, रावेत हे अजूनही फार चांगलं लोकेशन आहे. कारण तिथं डीमार्ट आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी डेव्हलप आहे. मॅक्झिमम रस्ते बघा तुम्ही रावेतचे, सुंदर मोठे मोठे रस्ते आहेत, गार्डन्स आहेत, सगळ्या फॅसिलिटीज ज्या त्या फॅसिलिटीज आहेत आणि एरिया ह्यूज आहे. आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला असं नाही वाटणार मी आलोय असं कुठेतरी एकदम गर्दीत किंवा आलोय. तुम्हाला तिथं एक ग्रीनरीचा पण तुम्हाला एक फार चांगली आपण हे बोलू शकतो की तो स्पेस पण तिथे आहे अवेलेबल. बरोबर आहे. असं आहे. येस. सर, 2 BHK ला रेंटल काय सुरू सध्या रावेतमध्ये ऍव्हरेज बघायला गेलं तर 16-17 हजारापासून ते 25 ते 28 हजारापर्यंत रावेतमध्ये. सेम ॲज वाकड सर, वाकडला 25 पासून सुरुवात होते रावेत पासून. आता रावेत आणि वाकड यामध्ये कंपॅरिझन काय, मी मिनिमम रेंज तिथं 16-17 सांगितलं, मॅक्झिमम 25 ते 28 सांगितलं. वाकडला आपण आलो तर मिनिमम 25-28 आहे. राईट. मॅक्झिमम वाकड 35-36 पर्यंत तुम्हाला भेटू शकते. करेक्ट. सर, आता थोडं आपण जर बघितलं की ज्याचं बजेट फॉर 2 BHK इज 1 CR to 1.5 CR, याच्यामध्ये तुम्ही 3 BHK कन्सिडर करू शकतात. तर असा फ्लॅट चांगला तुम्हाला कोणत्या एरियात मिळेल पुणे वेस्टला जर बघितलं तर? सगळ्यात आपण जर ओव्हरऑल म्हणजे आता तो कसं होतं माहितीये का, घर घेणं
हे असं नाही आहे की बाबा चला मला हा मोबाईल आवडला मी घेतला. बरोबर आहे. बरोबर. घर घेणं म्हणजे काय, जो घेणारा माणूस आहे त्याला नक्की त्याचे टेस्ट प्रेफरन्स काय आहेत, त्याला काय गरजेचं आहे, तो कशासाठी घेतोय, इन्व्हेस्टमेंटला घेतोय, राहण्यासाठी घेतोय, किंवा काही काही लोक असे असतात की बाबा मी आता 4-5 वर्ष इन्व्हेस्टमेंट आहे नंतर राहणार आहे, त्याच्यासाठी पण क्रायटेरिया वेगळा आहे. तो सर्व्हिस कुठे करतो त्याच्यावर पण ते डिपेंड आहे, त्याची बायको सर्व्हिस कुठे करते त्याच्यावर पण डिपेंड आहे, त्याची मुलं आत्ता कुठे आहेत, कितवीला आहेत त्याच्यावर पण डिपेंड करते, त्याच्या घरामध्ये आई वडील त्याच्याबरोबर राहणार आहेत का नाही त्याच्यावर पण डिपेंड करते. म्हणजे ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा विचार करून मग आपण जर निर्णय घेतला तर तो निर्णय योग्य होतो. नाहीतर कसं आहे की आपण एकदा घर घेतला, आता एक्झाम्पल मी जनरल वे मध्ये, तुम्हाला 1.5 करोड मध्ये घर पाहिजे ना, तुम्हाला बेस्ट ऑप्शन बाणेरमध्ये भेटू शकतं. 2 BHK सर. हा, बाणेरमध्ये 2 BHK ची रेंज जी आहे ऑन एन ॲव्हरेज 1.25 करोड पासून ते 1.40 पर्यंत तुम्हाला चांगल्या बिल्डरचा 2 BHK भेटू शकतो. आणि सर कार्पेट काय मिळेल तरी? कार्पेट ऑन एन ॲव्हरेज 750 पासून ते 850 पर्यंतचा ओके तुम्हाला बाणेरमध्ये मिळू शकतो. चांगल्या बिल्डर. थोडं बजेट वाढवलं तर अराउंड 1.5 करोड, 1.60, 1.70 रेंजमध्ये तिथे आता 3 BHK चालू आहेत. का? कारण एरिया डेव्हलप आहे. मग आता जर काही लोकांचे जर सर्व्हिस म्हणजे काय तिथे कोण बघतात की बाबा मला पुण्यामध्ये पण सर्व्हिसला जायचंय, बरोबर, आणि मला इकडे पण यायचं, बरोबर. मग अशा लेवलमध्ये, किंवा माझी मिसेस जी आहे ती खराडीला आहे किंवा विमाननगरला आहे आणि मी हिंजेवाडीला आहे, तर मला कुठलं सेंट्रलाइज लोकेशन पाहिजे, मग तो माणूस बाणेर प्रेफर करू शकतो. कारण माझे मिसेस आणि मी, माझं दोघांचं काम हिंजेवाडीला आहे, मग बाणेरला 1.5-2 करोड घालून तुम्ही तिथं 3 BHK घेणार, किंवा 1 करोड 20-25 लाख घालून तुम्ही तिथे 2 BHK घेणार, व्हाय नॉट? त्याच ह्याच्यामध्ये इथे तुम्ही 3 BHK अपग्रेड करू शकता. वाकड सारख्या लोकेशनला, ताथवडे सारख्या लोकेशनला. ताथवडे इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट लोकेशन जे आता अपकमिंग आहे. ताथवडे सर जबरदस्त त्याची ग्रोथ आहे, आणि फ्युचरमध्ये मे बी असं होईल ना, ताथवडेचे रेट जे आहेत ना हे वाकडपेक्षा जास्त असतील. सर काय सांगताय? येस. का सर? ताथवडेबद्दल जर बोलायचं झालं आपल्याला 5 मिनिटं, कारण ताथवडेबद्दल मी ऑलरेडी खूप ऐकलंय आणि आता एक्सपर्टच बसले सोबत, तर आय वॉन्ट की तुम्ही आपली जी ऑडियन्स आहे तर त्यांना सांगावं की व्हाय ताथवडे इज बेस्ट फॉर देम. फर्स्ट कसं असतं माहितीये का, तुम्ही आता वाकड लोकेशन बघितलं, वाकड हे ऑलरेडी बऱ्यापैकी आता डेव्हलप झालेलं आहे. हा सर. पण वाकड तुम्ही सगळीकडे जर बघत असाल ना, वाकडची कम्युनिटी अशी मिक्स आहे. म्हणजे काय, छोटं गावठाण आहे, त्याच्या बाजूला बिल्डिंग आहे, परत गावठाण आहे, परत बिल्डिंग आहे, परत गावठाण आहे, परत बिल्डिंग, बरोबर. रस्ते छोटे आहेत, आता म्हणजे भरपूर आता इथे डेव्हलपमेंट चालू आहे, पण ह्या गोष्टी ज्या आहेत ना या डेव्हलप असल्यामुळे तुम्हाला रेट प्रीमियम द्यायचा आहे. पण हेच जर कम्पेअर, आता ताथवडेला सुद्धा वाकड एनेक्स म्हणूनच बोलतात म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये, पण ताथवडेमध्ये का, तर ताथवडे हे काही वर्षापूर्वी हा पहिला इंडस्ट्रियल झोन होता. ओके. त्यामुळे तिथे सगळ्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज होत्या, बरोबर. आता त्याचं रेसिडेन्शियल मध्ये कन्वर्ट झाल्यामुळे तिथले रोड अजूनही 100% डेव्हलप नाही आहेत. आता रोडचं काम चालू आहे, आता काही काही प्रपोज मध्ये आहेत, पण सगळे मोठे मोठे रोड आहेत, बरोबर. फर्स्ट. सेकंड, बिकॉज ऑफ इंडस्ट्री सगळे तिथले जे लँड पार्सल आहेत ना ते मोठे मोठे आहेत. ओके. त्यामुळे मोठ्या लँड पार्सलला डेव्हलपर सुद्धा मोठाच येणार. त्यामुळे तिथल्या ज्या लोकेशनचा ॲडव्हान्टेज आहे, आणि कनेक्टिव्हिटी तुम्हाला फ्रँकली स्पीकिंग BRTची कनेक्टिव्हिटी पण मिळते, सर्व्हिस रोड मुंबई हायवेची पण कनेक्टिव्हिटी, सर मुंबई पुणे हायवे, बरोबर. दुसरं, तुम्हाला हिंजेवाडीला जायचं असेल तरी पण काही टेन्शन नाही. तिसरं, तुम्हाला जर तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये असाल तर तिथून पिंपरी असेल, भोसरी असेल, तिथे इंडस्ट्रियल एरियामध्ये जाण्यासाठी पण टेन्शन नाही, कारण परफेक्टली त्या सेंट्रल प्लेसमध्ये आहे. सर बघायला गेलं तर म्हणजे या एरियामध्ये पुणे वेस्ट मध्ये आता मिडलला ताथवडेच येत आहे ना. एक्झॅक्टली. आणि जे ग्रोईंग आहे की जिथे रेट, सर रेट बद्दल काय सांगाल? ताथवडे रेट आत्ताच्या ह्या फेजमध्ये ना, जे मागच्या 2-3 वर्षात कोविड नंतर पुण्यामध्ये पर्टिक्युलरली ॲप्रिसिएशन अफाट वाढलेलं आहे. का? पहिली गोष्ट म्हणजे कोविडच्या पिरियडमध्ये सगळे लोक होते वर्क फ्रॉम होम, बरोबर, आणि जे ऍक्च्युअली रेंटल होते ना त्यांना त्यांच्या घराची व्हॅल्यू कळाली. माझं स्वतःचं घर असतं तर किती बरं झालं असतं. दुसरी गोष्ट. तिसरं, वर्क फ्रॉम असल्यामुळे ना, पहिला म्हणजे पुण्यामध्ये राहण्याचा लाईफस्टाईलचा खर्च एक वेगळा आहे, तो सगळा खर्च 2-3 वर्ष वाचला. प्राइस रेंज बद्दल बोलायचं झालं तर आता वाकडमध्ये एक्झाम्पल, तुम्हाला जर चांगल्या डेव्हलपरचा जर 2 BHK घ्यायचा असेल तर ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला आता सध्या 85-90 लाख पासून ते 1 करोड 10 पर्यंत वाकडमध्ये तुम्हाला 2 BHKचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ओके. पण तेच ताथवडेमध्ये जर आपण बघायला गेलं, ताथवडेमध्ये आता जी प्राइसिंग आहे ती 70-72 लाखापासून ते 90 ते 95 लाखाच्या रेंजमध्ये
ताथोडेमध्ये तुम्हाला 2 BHK जो आहे तो भेटू शकतो. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज लोकेशन जरी जवळजवळ असेल तुम्हाला 10 ते 15 लाखाचा गॅप जो आहे तो वाकड आणि ताथवडे ह्याच्यामध्ये भेटू शकतो. आता मी रेंज का सांगतोय, कारण सिम्पल वे मध्ये आपण जर बघायला गेलं तर लोकांना असं वाटतं की अरे वाकडमध्ये तर मला 80 लाखाला भेटतंय एक्झाम्पल, बरोबर. पण वाकडमध्ये तुम्हाला कुठला डेव्हलपर 80 लाखाला देतोय, त्याची कॅटेगरी काय आहे, बरोबर, आणि त्याच कॅटेगरीचा मग तुम्हाला ताथवडीमध्ये काय देतोय. म्हणजे आपण कम्पेअर करताना ऍपल टॅपल केलं पाहिजे, बरोबर. मोबाईल तुम्हाला MI चे मोबाईल आहेत ते 10-15 हजारला पण मिळतील, बरोबर. सॅमसंग 20-25 ला मिळेल. वन प्लस आहे तो चांगल्यामध्ये घेतला 30-40 हजार पण मिळेल. ऍपल पाहिजे, ऍपल 1.5 लाख तुम्हाला खर्च करणं, बरोबर. तो त्याच म्हणजे मोबाईल तर आहे, फोनच आपण वापर करतो ना, करेक्ट. पण तुम्हाला काय घ्यायचं आहे त्याच्यानुसार जसे रेट चेंज होतात तसंच ताथोडेमध्ये किंवा वाकडमध्ये बिल्डरची कॅटेगरी काय आहे. तुम्हाला जर C कॅटेगरीचा डेव्हलपर पाहिजे असेल तर तिथे तुम्हाला 75 लाखाच्या रेंजमध्ये यू कॅन गेट अ 2 BHK 75-80च्या रेंजमध्ये. जर तुम्हाला B कॅटेगरीचा डेव्हलपर पाहिजे असेल तर मग तिथे ती रेंजची चालू होते, ती 85 पासून ते 90-95च्या रेंजमध्ये जाते. जर A कॅटेगरीचा पाहिजे असेल तर मग तिथे तो अजून प्रीमियम रेट घेतो, मग तिथं मे बी तुम्हाला 1 करोड पण खर्च करायला लागतात. एक्झॅक्टली असं आहे. त्यामुळे तुम्हाला हे कळणं गरजेचं. रेंज बरोबर बोललात सर तुम्ही, करेक्ट. आणि जर ऑडियन्सला सांगायचं झालं तर वाकड आणि ताथवडेमध्ये डिफरन्स तर मला तर काही दिसत नाही, कारण जे लोक आता आपली महाराष्ट्राच्या बाहेरचीही काही ऑडियन्स आहे, जरी तुम्ही बघत असाल तर तुम्ही मॅपवर जाऊन चेक करा की वाकड आणि ताथवडेमध्ये किती मिनिमल डिफरन्स आहे. नाहीच आहे बघायला गेला सर, तर एकच एरिया आहे तो, बरोबर आहे, जस्ट एक चौक आहे, बाकी काहीच नाही. डांगे चौक आहे, इकडं वाकड इकडं ताथवडे. येस येस. सर आता थोडी प्राइस रेंज आपण वाढवू की थोडा प्रीमियम सेगमेंट जो असतो की 2 करोड पासून 3 करोड, जसं तुम्ही ऑफ द कॅमेरा बोलला ती मला की मराठी माणूस आता 2-3 कोटीचे फ्लॅट घेतोय, तुम्ही तर बोललात की 5-6 कोटीपर्यंत येणार. माझ्याकडे काही क्लायंट आहेत, मी म्हणजे असं एकदा झालं होतं, मी जसं एक पिंपळे सदागरची प्रॉपर्टी आहे 4.5 BHK अराउंड एक 3.5-4 करोडच्या रेंजमध्ये जातो तिथे. ओके. तो त्यांना दाखवला, सगळं झालं आणि त्यानंतर त्यांनी प्राइसिंग वगैरे सगळं विचारलं आणि ते जस्ट लाईक अरे मला ना 5-6 करोडची रेंज ॲव्हरेज पाहिजे, त्याच्या खालचं म्हणजे माझ्या ते लाईफस्टाईलला मॅच नाही होणार. ओके. त्यामुळे बाकी सगळं आवडलं होतं, पण प्राइस कमी असल्यामुळे त्यांनी ऍक्च्युली दुसरीकडे म्हणजे आम्हाला प्रॉपर्टी जे आहेत त्या प्रॉपर्टीज बघायला सांगितलं, कारण तो क्राऊड आता येतो आहे, कारण एवढं या एरियामध्ये आता ताकद आहे. करेक्ट. सर त्यांचं ऑक्युपेशन काय होतं? ही इज अ बिझनेसमॅन. ओके. इन विच निश बघायला? ऍक्च्युली इज अ इंडस्ट्रियलिस्ट. ओके. आणि त्यांना असं म्हणजे प्रायव्हसी म्हणतात ना, की प्रायव्हसी जास्त मॅटर करत होती. ओके. अँड मग त्याच्यासाठी त्यांना 4.5 BHK और 5 BHK अशा याच्यामध्ये एकदम लाविश सोसायटी, प्रीमियम, अतिशय प्रीमियम. आणि मग त्यासाठी ना ते पैसे द्यायला रेडी आहेत. म्हणजे मला असं वाटायचं नाही अरे मला म्हणजे माझ्या मनामध्ये और इथं 3-3.5 करोड पण फार झाले, पण डायरेक्टली लोक इथे 5-6 करोड पण द्यायला रेडी आहेत. डेफिनेटली तो निश आहे क्राऊड. करेक्ट. पण लोक द्यायला रेडी आहे. आधी नव्हतं ना सर, 2-3 वर्षापूर्वी नव्हतं ना. नाही, आता हे वाढलं. येस. त्यामुळे आता स्पेशियस फ्लॅटचा कन्सेप्ट जो आहे तो वाढायला चालू झालेला आहे. पेंट हाऊस वगैरे, पेंट हाऊसचा कन्सेप्ट वाढायला चालू झाला आहे. पहिला बघा 4 BHKचा अर्थ काय होता माहिती आहे का, 2 BHK कंबाईन करायचे झालं 4 BHK. पण आता प्रॉपर 4 BHK जे आहेत ना हे मार्केटमध्ये भरपूर यायला लागलेले आहेत. करेक्ट. राईट. तर मग सर अशा सोसायटीज आहेत का ज्या 4 ते 5 करोड रुपये मध्ये आपल्याला फ्लॅट मिळतो आणि किती BHK मिळतात? म्हणजे जर आपला व्हिडिओ तशी ऑडियन्स बघते की दे आर इंटरेस्टेड इन बाईंग मोर दॅन 3 करोडचा फ्लॅट वगैरे किंवा पेंट हाऊस घ्यायचंय, तर तशा सोसायटीज आहेत का, कोणत्या एरियामध्ये आहेत? आणि प्रत्येक एरिया वाईज जर आपण बघायला गेलो असे पेंट हाऊस आणि हे सगळं जे प्रीमियम बद्दल बोलतोय आता आपण, तर तुम्ही काय सजेस्ट कराल एरिया किंवा प्राइस रेंज कशी? आता ह्याच्यामध्ये जर त्यांचं बजेट चांगलं आहे आणि त्यांना ती क्वालिटी पाहिजे तर बानेर आणि बालेवाडी इज अ व्हेरी गुड एरिया, बरोबर, की याच्यामध्ये असे काही ऑप्शन्स आहेत अवेलेबल. ओके. आणि फार चांगले आहेत, म्हणजे ते त्यांच्यासाठीच डिझाईन केलेले आहेत. ओके. सेकंड, पिंपले निलक एरिया जरी छोटा असेल तिथे सुद्धा म्हणजे कोलते पाटलांची सुद्धा मोठी 4K आहे. राईट. तिथे सुद्धा ऍव्हरेज रेंज तुम्ही जर बघितलं 3.5-4 करोडच्या पुढेच तिथे भेटतात. त्याच्या शेजारी काही आता बंगलोज आहेत जे फ्रँकली रिसेलमध्ये ऑप्शन्स आहेत, की तिथे सुद्धा रिसेलमध्ये बंगलो 5 करोड 6 करोड 7 करोड पर्यंत, माझ्याकडे तर तिथे एक 8 करोड पर्यंत सुद्धा बंगलो आहे. म्हणजे
तो हा जो क्राऊड आहे ना तो या एरियामध्ये आहे. पिंपळेश्वर नगरमध्ये पण काही बंगलो जे आहेत ना ते या रेंजमध्ये बरोबर. आणि इव्हन आता आपण रावेतमध्ये जर बघायला गेलं तर रावेतमध्ये मग टिपिकल जे बंगलो सोसायटी असतात ना तिथे आपल्याला ह्याच्यामध्ये आपण वर्कआउट करू शकतो. ओके, असं आहे. कारण एवढं बजेट आहे, त्यांना प्रायव्हसी पाहिजे. मग आम्ही काही वेळेस सजेस्ट करतो मग व्हाय नॉट तुम्हाला म्हणजे एक 1000-2000 स्क्वेअर फीटचा जर ना बंगलो प्लॉट आणि त्याच्यावर जर तुमचं जसं पाहिजे तसं तुम्ही जर बांधून घेत असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही घर पण घेऊ शकता, प्रायव्हसी पण राहते आणि ती सोसायटी पण तुमचीच मेंटेन असते. कारण तिथं घेणारा माणूस अवरेज 4-5 करोडचाच आहे. राईट, असं आहे. म्हणजे क्रीम क्राऊडच येणार आहे तिकडे. बरोबर. मग फक्त त्यांना काय पाहिजे आणि त्यांचा लोकेशन प्रेफरन्स काय, त्यांचा बिझनेस काय, त्याच्यावर भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या डिपेंड राहतात. एक्झॅक्टली. सर आपण जेव्हा बघतो की 4 ते 5 करोड किंवा 3 करोडच्या वरती सर या सोसायटीजमध्ये किंवा असे जे बंगलो असतात तर यांची एक कार्पेट एरिया काय असतो आणि दुसरं की यांना ॲम्युनिटीज कोणत्या वेगळ्या प्रोव्हाइड केल्या जातात अदर दॅन ज्या सोसायटीज 1 करोड 1 करोड 1.5 करोड 2 करोड पर्यंत आहे. डिफरन्स काय असेल सर? सगळ्यात मोठा डिफरन्स काय असतो माहिती आहे का? अम्युनिटीज मध्ये ॲज सच वेगळं काही नसतं. तुमचं स्विमिंग पूल असणार, गार्डन असणार, क्लब हाऊस असणार, जिम असणार, बाकी सगळ्या गोष्टी. पण जेव्हा बजेट वाढतं ना त्या म्हणजे आता समजा नॉर्मल 1-1.5 करोडची बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जिम आहे, ती जिम भेटणार 300 स्क्वेअर फीट मध्ये, पण तिथं तो 3000 स्क्वेअर फीट मध्ये भेटणार. इथे स्विमिंग पूल आहे तो छोटा असेल, तिथं मोठा असेल. क्लब हाऊस इथं छोटस G+1 असेल, तिथं ग्रँड क्लब हाऊस असेल. ओके, त्यामुळे तो एक प्रत्येक गोष्टीमध्ये तो स्पेशियसनेस वाढत जातो. कार्पेट रेंजमध्ये जर विचार केला तर आपल्याकडे काही बंगलो प्लॉट्स किंवा अशा ज्या गोष्टी आहेत ना मग ते कसं आहे की 2200चा कार्पेट, 4000चा कार्पेट, 3000चा कार्पेट, या अशा मोठ्या कार्पेटमध्ये हे असे लोक एक्सपेक्ट करतात कारण त्यांना घर स्पेशियस पाहिजे असतं. बरोबर सर. विषय पैसा नाहीये, विषय काय माहितीये का की मला काय पाहिजे आणि त्याच्यासाठी आय एम रेडी टू पे द प्रीमियम. बरोबर आहे. आणि ते काय करतात आता समजा माझी इंडस्ट्री भोसरीमध्ये आहे, बरोबर काय, तर मग मला भोसरीमध्ये जर असेल ना तर मी प्रिफर काय करतो, मी पिंपळेश्वर प्रिफर करतो, बरोबर काय. पण मी IT मध्ये कुठं असेल मी मे बी प्रेफर करेन बाणेर, प्रेफर करेन बालेवाडी, प्रेफर करेन किंवा हिंजेवाडी सुद्धा प्रेफर करेन. एक्झॅक्टली. त्यामुळं ह्या गोष्टीमुळे तुम्ही कुठे आहात काय त्याच्यामुळे भरपूर गोष्टी ज्या आहेत ना त्या फरक पडतो. सर तुम्ही असं बघितलंय का की जे आपण बघतो समजा IT क्राऊड आहे, आता पुणे वेस्ट बघितलं तर बऱ्यापैकी IT क्राऊड आहे. तुम्हाला असं कधी वाटलंय की एखादा IT पर्सन, एखादा IT मध्ये जॉब करणारा मुलगा ज्याला जो 40-45 वर्ष माणूसही तुम्ही म्हणू शकतात, तर तो अशी प्रीमियम सोसायटीमध्ये फ्लॅट घेतोय असं आहे का? कारण मी जितकं बघितलंय तर ITचं क्राऊड मोस्टली 1.5-2 कोटीपर्यंत घेतं सर, म्हणजे जे वेल सेटल असतात. बट असं कुणी बघितलंय का तुम्ही की ते व्यक्ती ITतला आहे आणि तो 3-4 करोडच्या वर घेतोय? घेतात सर. फक्त विषय काय, ते IT मध्ये त्यांची पोस्ट एकदम हायर लेवलला असते. म्हणजे मे बी ते दे आर द पार्ट ऑफ मॅनेजमेंट, CEO किंवा CEO अशा लेवलचे असतात ना. आता इव्हन तुम्हाला फ्रँकली सांगतो, माझ्याकडे 1-2 क्लायंट असे आहेत की ते CEO लेवलला आहेत. ओके. आणि त्यांनी रावेतच्या पुढे एक 10 ते 15 मिनिट अंतरावर सोमाटणे फाटा म्हणून आहे. ओके, तो अजून डेव्हलपिंग आहे, पण तिथे एक बंगलो सोसायटी आहे जवळजवळ 15-16 एकर मध्ये लॅविश सगळे बंगलोज आहेत आणि लॅविश ओनली बंगलो सोसायटी आहे. ओके. तिथे 5-5 करोडचे सुद्धा त्यांनी बंगलोज घेतलेले आहेत. तिकडे हिंजवडीला आहेत. फ्युचरमध्ये ती कनेक्टिव्हिटी आता सध्या अर्धा तास लागत असेल, पण फ्युचरमध्ये तिथे जे डेव्हलपमेंट चालू आहे किंवा इन्फ्रा डेव्हलपमेंट चालू आहे ते हार्डली 20 मिनिटांमध्ये पोहोचू शकतात. बरोबर आहे. त्यांना प्रायव्हसी, त्यांना पीसफुलनेस, या सगळ्या गोष्टीसाठी ते ट्रॅव्हलिंग कॉस्ट मॅनेज करतात ते. बरोबर. पण मला असं पाहिजे. एक्झॅक्टली. पण तुम्ही विचार करा, आले सोमटणेमध्ये 5 करोड कोण देणार आहे? देतात लोक. राईट. सर आता एक जर आपण मेंटॅलिटीकडे आलो की घर घेताना माइंडसेट काय असतो लोकांचा याचा जर विचार केला आपण थोडा, तर तुम्ही काय सांगाल की लोक घर घेताना काय चुका काय करताय आजकाल? फार महत्वाचा क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिली चूक जी असते काय, लोकांना काय वाटतं माहिती आहे का, एक काही आता युट्यूबर्स किंवा भरपूर लोक जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत सो कॉल्ड, ते एक एक्सेल शीटवर समजवतात हे असं 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 हे असं 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 काय, आणि त्याच्यामुळे तुम्ही घर घेऊ नका, तुम्ही भाड्याच्या घरात राहा. पण
हे विसरतात की आपलं आयुष्य म्हणजे एक्सेल शीट नाही, बरोबर. त्याच्यामध्ये ते इमोशन्स विचारच करत नाहीत त्या गोष्टीचा. आणि फायनान्शियली जरी आपण विचार केला तरी सुद्धा मी म्हणेन प्रत्येकाने जेवढ्या लवकर त्याचं स्वतःचं घर घेईल ना तेवढा तो स्टेबल लवकर होतो. आपली म्हण पहिल्यापासून काय, रोटी कपडा मकान. का मकान आहे, का फक्त रोटी कपडा नाही? कारण ती आपली बेसिक नेसेसिटी आहे. तुम्ही हे बोलू शकत नाही की माझे पैसे वाचवायचे म्हणून मी एक घास कमी खाईन. नाही बाबा, तुम्हाला ते करणंच आहे. बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे ही जी आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि आत्ताच्या कंडिशनला बिकॉज ऑफ बँक, आपण आता कुठलंही घर घेता असं फार कमी लोक आहेत की जे लोन न काढता घर घेतात, बरोबर. त्यामुळे बिकॉज ऑफ बँक लोन ही आता कंपल्सरी आहे. त्यामुळे आता मी तर म्हणेन ना, घर म्हणजे पहिलं घर तुमचं जे आहे ना, हा तुमचा इन्शुरन्स आहे. तुमची ऍसेट पण नाही, लायबिलिटी पण नाही. पहिलं घर हा तुमचा इन्शुरन्स आहे. नंतर जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमची ऍसेट असे, बरोबर. का? कारण तुम्ही जेव्हा कुठेही तुम्ही पहिलं घर घेता, प्लीज अंडरस्टँड, तेव्हा तुम्हाला घराबरोबर होम लोन घ्यावं लागतं. होम लोन बरोबर तुम्हाला इन्शुरन्स हा कंपल्सरी घ्यावा लागतो, बरोबर. जर घर घेतल्याने इन्शुरन्स मिळणार आहे का तुम्हाला? नाही, बरोबर. त्या घरासाठीचा स्पेशल इन्शुरन्स हा त्या होम लोन मध्ये टॉपअप करूनच घ्यावा लागतो आणि तो प्रत्येकाने घ्यावाच, ते कंपल्सरीच असतं. राईट राईट. पण याचा फायदा काय माहितीये का, मी लवकर घर घेतलं, माझा एकतर ते घर झाले म्हणजे EMI भरतोय, आय अंडरस्टँड. पण इन केस मला काय झालं, माझी मुलं बाळ आहेत ना, बिकॉज ऑफ मी तो डिसिजन लवकर घेतला आणि ते उघड्यावर नाहीत पडणार. राईट. त्यांच्या डोक्यावर छत असेल आणि बिकॉज ऑफ दॅट इन्शुरन्स त्यांना, मी जरी नसलो, माझा पुढचा EMI जो आहे ना तो त्यांना बर्डन नाहीये, मी त्यांना ऍसेट करून देईन. एक्झॅक्टली. त्यामुळे घर हे इन्शुरन्स आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर घ्याल तेवढ्या लवकर तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी पण वाढते आणि तेवढ्या लवकर तुमची, बोलतात ना, विजन वाढतं. कारण मी एक काहीतरी गोष्ट अंगावर घेतो ना, माझी जबाबदारी वाढते आणि त्या जबाबदारीतून माणूस शिकतो, अजून पुढे जातो. राईट. दॅट इज माय म्हणजे पहिलं मत की घर हे घ्यावंच घ्यावं. दुसरं, लोकांना वाटतं की बाबा घर घेताना मी डायरेक्टली, चला मार्केटमध्ये एवढे ऑप्शन्स आहेत, मी फिरलो डायरेक्टली काय. पण जसं तुम्ही बोलले की 200 ऑप्शन्स आहे आज जर बघायला गेलो पुणे वेस्ट मध्ये. बरोबर सर, कंटिन्यू करा. बरोबर. मग 200 ऑप्शन्स आहेत, मी जर प्रत्येक ऑप्शन फिरायला गेलो मला किती वेळ लागणार आहे? नाहीच होऊ शकत. आणि जरी फिरलो प्रत्येक ठिकाणी, एक लक्षात घ्या, प्रत्येक जण सेल्स करायला बसलाय. हो, बरोबर. आणि फॅक्ट आहे, यू नीड टू अंडरस्टँड दॅट. प्रत्येक जण सेल्स करायला बसलाय. तुम्ही ज्या ज्या प्रोजेक्टला जाल तिथला जो एक्झिक्युटिव्ह आहे ना तो काय म्हणणार आहे, माझा प्रोजेक्ट कसा चांगला, माझा बाबू कसं बोडू, बरोबर, आणि दुसऱ्याचं कसं कार्ट, हेच सांगणार आहे. प्रत्येक जण नवीन माणूस आहे तो, अरे हा, त्याला तिथं बसलं वाटतं, अरे हाच भारी प्रोजेक्ट आहे. दुसरीकडे गेला, अरे हाच भारी प्रोजेक्ट आहे. तिसरीकडे गेला आणि ह्याच्यामध्ये तो कन्फ्यूज होतो आणि त्या कन्फ्युजन मध्ये तुझा डिसिजन मेकिंग डिले होतं. आणि रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. दिस इज माय पेटंटेड डायलॉग. ओके सर. येस. 3 गोष्टी आहेत. फर्स्ट आहे टाइम, दुसरा आहे टाइम आणि तिसरा आहे टाइम. राईट. तुम्ही जर त्या परफेक्ट वेळी तुम्ही जर घर घेतलं तर तुम्हाला योग्य प्रॉपर्टी, योग्य रेटमध्ये, योग्य इन्व्हेंटरी, योग्य बिल्डरची आणि योग्य लोकेशनला मिळू शकते. पण तोच तुम्ही तो डिले केला तर कुठे ना कुठे तर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. एक तर रेटमध्ये करावं लागतं, किंवा युनिटमध्ये करावं लागतं, किंवा तुम्हाला प्रोजेक्टमध्ये करावं लागतं, किंवा लोकेशनमध्ये करावं लागतं, किंवा बिल्डरच्या प्रोफाईलमध्ये करावं लागतं. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त आता लवकर घर घ्यायचं आहे, टाइम महत्वाचा आहे म्हणून गडबड करून घेणं आहे का? नाही. तुमचं विथ क्लॅरिटी घेणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि त्या क्लॅरिटीसाठी तुम्ही कन्फ्यूज होण्यापेक्षा यू शुड आस्क कन्सल्टंट. मी आता यामध्ये कन्सल्टंट, किंवा मी म्हणेन कन्सल्टंट, मे बी तुम्ही असं बोलाल की तू तुझीच मार्केटिंग करायला लागलायस. मी म्हणेन यू शुड आस्क एक्सपर्ट, की ज्याला रिअल इस्टेटचं पहिला नॉलेज आहे, किंवा मे बी तुमच्या घरातले पण कोण असतील, तुमचे मित्र असतील की ज्यांनी ऑलरेडी 1-2 घरं घेतले, त्याला माहिती आहे प्रोसेस कशी आहे, त्यांचा सल्ला घ्या. किंवा जर ते नसतील अवेलेबल, आमच्यासारखे कन्सल्टंट आहेत जे प्रोफेशनल आहेत. एक लक्षात घ्या, सगळीकडे चांगली पण लोक आहेत, वाईट पण लोक आहेत. बरोबर. तुम्ही जर इफ तुम्ही जर आपने गलत सलाह ली, गलत बंदे से,
तो आपकी जिंदगी बर्बाद हो सकती है। बट वही आपने सही सलाह ली सही बंदे से तो आपकी जिंदगी आबाद भी हो सकती है। बरोबर. त्यामुळे कुणाचा कन्सल्टन्सी घ्यायची आहे किंवा कुणाचा सल्ला घ्यायचा आहे हे तुम्हाला मेन कळणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानुसार जर तुमच्या ओळखीचे चांगले असतील ते जे तुम्हाला परफेक्ट न्यूट्रल वे मध्ये त्यांना माहिती आहे मार्केट कसं चालू आहे, प्रोजेक्ट कुठले चांगले आहेत, बिल्डरचा प्रोफाईल काय, भरपूर आतल्या गोष्टी असतात त्या बाहेर कळत पण नाहीत, हे सगळं जर माहित असेल तर मी म्हणेन त्यांचा सल्ला घ्या आणि तुम्ही लवकर प्रॉपर्टी घ्या विथ क्लॅरिटी. आणि जर ते नसतील अवेलेबल प्रोफेशनल कन्सल्टंट तुम्ही शोधा तुमच्या जवळपास कोण आहेत आणि त्यांना विचारा की ह्या ऑप्शनमध्ये किंवा या याच्यामध्ये हे माझी रिक्वायरमेंट आहे, व्हॉट इज युअर ओपिनियन, ह्यामध्ये काय काय करू शकतो. आता मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मी हजारो लोकांना या फेजमधून जाताना बघितलं आहे. त्यामुळे आमचं पहिलं कर्तव्य काय माहिती आहे का की तुम्हाला योग्य सल्ला देणं. बरोबर. आणि त्या थ्रू मग आमच्यासारखे भरपूर जे चांगले कन्सल्टंट आहेत त्यांना तुम्ही अप्रोच करा आणि मग प्रॉपर्टी घ्या. म्हणजे काय तुम्ही पुढे जे 70-80 लाख करोड 1.5 करोड टाकणार आहात काय एक चूक ना तुमचं आयुष्य बर्बाद करू शकते. राईट सर. ते तुम्ही विथ दॅट एक्सपर्ट सजेशन ते तुमचं वाचू शकतं. सर भरपूर वेळा असं बघितलं आता तुम्ही आता प्रॉपरली एक्सप्लेन केलं की व्हाय द रिअल इस्टेट कन्सल्टंट इज इम्पॉर्टंट फॉर द पर्सन हु इज बाईंग द प्रॉपर्टी. बट आता याच्यामध्ये एक गोष्ट येते की मी जर मला आता घर घ्यायचंय तर मी जेव्हा चॅनल पार्टनर कडून घर घेतो तर माझ्या डोक्यात एक विचार येतो की यार बिल्डर चॅनल पार्टनरला द्यायचे जे पैसे तेही माझ्या पैशांमधून घेईल. याबद्दल काय सांगाल, किती सत्यता यामध्ये? नाही हा तुमचा आणि हा भरपूर लोकांच्या डोक्यामध्ये हा क्वेश्चन असतो काय. आणि सुरुवातीच्या काळामध्ये हे खरं पण होतं सुरुवातीच्या काळात स्टार्टिंग याच्यामध्ये. पण जसं जसं मार्केट इव्हॉल्व्ह व्हायला लागलं जसं जसं आता महारेरा आला तेव्हा महारेरानी भरपूर गोष्टी ज्या आहेत ना या स्ट्रीमलाईन करायला चालू केल्या. ओके आता याच्यामध्ये बिल्डर म्हणजे चांगले बिल्डर आपण कॅटेगरीमध्ये बोलतो त्यांच्या प्रत्येकाचे कॉस्ट ठरलेली असते बरोबर. आणि कन्सल्टन्सी फी ही येते मार्केटिंग कॉस्टच्या अंडर. याचा अर्थ काय, मार्केटिंग कॉस्टमध्ये काय ते फेसबुक ऍड करतात, ते होर्डिंग लावतात बरोबर. ओके अजून ते पेपर ऍड करतात, जसं ते आम्हाला जर झालं तर कन्सल्टन्सी फी पण देतात. ओके पण त्याच्यामुळे कस्टमरच्या प्राइसिंग मध्ये काही फरक पडत असेल तर नाही पडत. तसं नाही होत का, कारण ती त्यांची कॉस्ट ठरलेली आहे, ते तुमच्यावर डिपेंड नाहीये. तुम्ही डायरेक्टली जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला तेच कॉस्ट पडणार आहे. पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, डायरेक्टली माणूस जातो त्यांना वाटतं की मला स्वस्त मिळालेलं आहे पण त्यांना बॉटमच माहित नसतं. पण आम्हाला तिथे आम्ही कंटिन्यू आमचे 15-15, 20-20, 25-25 बुकिंग असतात ना, त्यामुळे मला माहिती आहे की हा यांचा बॉटम रेट काय आहे. त्यामुळे आम्ही आमच्या क्लायंटसाठी भांडतो, त्यांना चांगल्याला चांगला रेट द्यायला लावतो. कारण नॉर्मली टेंडन्सी कशी असते की ऍव्हरेज आउट करायचं गणित असतं. बरोबर. जे डायरेक्ट कस्टमर जातात ना ते त्यांना वाटतं की आपण बाबा फार मोठं हे करतोय, पण ह्या याच्यामध्ये ते म्हणजे काही लोक काय करतात ते ऍव्हरेज करून त्यांना थोडं महागमध्ये विकतात. आणि काही काही वेळेला जे आमच्यासारखे कन्सल्टंट आहेत आमच्या क्लायंटसाठी आम्ही बांधतो, मग तिथं आम्ही एकदम बॉटम देतो तो ऍव्हरेज आउट करतात ते बरोबर. त्यामुळे आमच्या क्लायंटला आम्ही चांगला बेनिफिट फर्स्ट देऊ शकतो. बरोबर आहे. दुसरा इन्व्हेंटरीची चॉईस आम्ही आमच्या क्लायंटला एक्सक्लुझिव्ह देऊ शकतो. तिसरा तिथे कुठल्याही तुम्ही डेव्हलपरकडे जावा, नॉर्मली रिटेन म्हणजे कसं असतं की एक एक्झिक्युटिव्ह तोच तुमच्या पोझिशनपर्यंत असतो का, नाही, तो कंटिन्यू बदलत असतो. बरोबर. पण आमच्या ह्याच्यामध्ये पर्यंत चांगला कन्सल्टंट असेल ना तर तो तुमच्या बरोबर असतो. तुमच्या चांगल्या गोष्टीसाठी, तुमच्या वाईट गोष्टीसाठी काही तुम्हाला प्रॉब्लेम झाला, प्रत्येक वेळी एक एक्सपर्टचा तुमचा हात तुमच्या बरोबर असतो आणि तो सगळ्यात जास्त व्हॅल्यू करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीला जी काय आमचे 1-2 पैसे जे मिळतात ना त्याच्यामध्ये तुमच्या पैशाचा काही संबंध नाही आहे. हे आत्ताच्या कंडिशनला सत्य आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा की मी घेतल्यामुळं यांना बेनिफिट होतो, कारण बघा फ्रँकली गोष्ट काय माहिती आहे का, कन्सल्टन्सी फी जी असते जर रिसेलमध्ये कोण ट्रान्झॅक्शन करतं तर तिथं द्यावीच लागते बरोबर. जर इकडे तुम्ही जर त्यांची सर्व्हिस घेतात त्या सर्व्हिसचा मोबदला तुमच्या खिशातून 1 रुपया जात नाहीये. पण जर कन्सल्टंटला तो फ्रीमध्ये का देईल सर्व्हिस ना प्रॅक्टिकल लेवलला, एक तर तो झोलर असेल जर तो फ्रीमध्येच फक्त करत असेल, तो जर त्या सर्व्हिसचे म्हणजे तुमच्याकडनं नाही पण बिल्डर कडून त्याला काही भेटत असेल तर तो म्हणतो त्याच्या हक्काच आहे ते. तुम्ही म्हणजे तो कस्टमरचा काही पार्टच येत नाही. मार्केटिंग बजेट जे की मार्केटिंगसाठी डिसाईड झालेलं आहे आणि ते चॅनल पार्टनर्स किंवा जे रिअल इस्टेट कन्सल्टंट असतात त्यांच्यासाठी ते ऑलरेडी फिक्स असतं. ते तुमच्या याच्यातून येत नाही, तुमचा एक बॉटम लाईन ठरलेली आहे, त्याच्या खाली तुम्हाला मिळणारच नाही फ्लॅट असं पण. एक्झॅक्टली. आणि याच्यामध्ये असं एका होर्डिंग
बघितलं ते होर्डिंगला 1.5 लाख खर्च आला, ते 1.5 लाख, अरे मग तू होर्डिंग बघितलंस ना, तू 50,000 एक्स्ट्रा, तसं नाही तसं नाही. दिस इज अ मार्केटिंग. करेक्ट. असं आहे. सर थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली तुम्ही. आणि या पॉडकास्टचं सर पुण्यातली जी लोक आहे आपले जे व्हिडिओ बघतात आणि अख्ख्या महाराष्ट्रातून जे लोक बघतायत त्यांना डेफिनेटली फायदा होणार आहे. ज्यांनाही कुणाला काही क्वेश्चन्स असतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि सर परत एक वेळेस तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. येस.